आज माझ्या नवऱ्याचं लग्न आहे, पण माझ्याशी नाही. आणि सर्वात मोठं दुर्भाग्य म्हणजे त्या लग्नाला परवानगी देणारी मीच आहे. काही तासांपूर्वीच माझं लग्न दक्षशी झालं. प्रत्येक मुलगी ज्या क्षणाचे स्वप्न पाहते तो क्षण माझ्यासमोर उभा होता. दक्ष महाजन, शांत, देखणा आणि तितकाच रहस्यमय. तो माझ्या बाजूला उभा होता आणि मला वाटलं आता सगळं जग माझं आहे. पण म्हणतात ना, प्रत्येक सुंदर दिसणारी गोष्ट खरी असतेच असं नाही. लग्नाच्या पहिल्याच रात्री त्याने माझ्याकडे न बघताच सांगितलं, तिमिरा, माझ्याकडून कुठलीच अपेक्षा ठेवू नकोस. त्या एका वाक्याने माझं आयुष्य कोसळलं. कारण त्या रात्री कळलं, दक्षचं हे पहिलं लग्न नव्हतं. त्याची पहिली बायको जिवंत होती, पण अपूर्ण, आई होऊ न शकणारी आणि त्याच्या कुटुंबाला नको असलेली. त्यांच्यासाठी मी फक्त एक सौदा होते. पण खरी गोष्ट अजून बाकी होती. मी त्या लग्नाला होकार दिला कारण मला सत्य माहीत नव्हतं असं लोकांना वाटतं. पण मला सत्य दाखवलं गेलं होतं. त्या घरचे दरवाजे उघडले गेले. यावेळी माझ्या नवऱ्यासोबत मी नव्हते, ती होती त्याची दुसरी बायको, तिमिरा. स्वागत आहे तुझं या घरात आणि माझ्या नवऱ्याच्या आयुष्यात. थँक्स रजनी, तुझ्यासारखी समजूतदार बायको सगळ्यांनाच मिळत नाही. ती हसत होती, पण तिच्या डोळ्यात प्रेम नव्हतं, फक्त एक जिंकण्याची खात्री होती. तिमिरा, तू खूप मोठा त्याग केला आहेस. पण खरं सांगू रजनी, त्याग तोच करतो ज्याच्याकडे काही उरत नाही. काही गोष्टी कधीच संपत नाहीत. हो, विशेषतः ऑब्सेशन. रजनीला वाटतंय मी तिला जागा देत आहे, पण तिला हे माहीत नाही की मी त्याला खूप आधीपासून मिळवायचं ठरवलं होतं. ती त्याची सवय आहे आणि मी त्याची गरज बनेन. त्या क्षणी मला समजलं, ही मुलगी फक्त स्थान घेत नव्हती, ती हळूहळू मिटवत होती माझं स्थान. चला आत ये, घरातले लोक वाट बघत आहेत. आणि लक्षात ठेव, मी अजूनही त्याची पहिली बायको आहे.